हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. उन्हाळा चालू झाला आहे, बाहेर किती ऊन येते. काल आदवीला शाळेतून सोडून येताना भाजी घ्यायला गेली होती आणि सहज त्या भाजीवालीकडे होती कैरी. त्या कैरीवरती पडली माझी नजर. म्हणलं अरे वा, ही कैरी आता बघितली आणि तोंडाला पण पाणी सुटलं आहे. मग काहीतरी मस्त असं चटकदार काहीतरी बनवूया म्हणून कैरी घेतली आणि विचार केला की चला आज कैरीचा मुरंबा बनवूया. म्हणून कैरी छान धुवून घेतली, त्याच्यावरची साल काढली आणि कैरीला छान खिसलं. 1 वाटी कैरीचा खीस झाला. त्यात 1 वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ घेतला. थोडीशी बडीशोप होती, त्याला मस्त असं कुटून घेतलं आणि आपली काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा घेतली. हे सगळं साहित्य वापरून मुरंबा तयार केला. आता एका पातेल्यामध्ये कैरीचा खीस टाकला आणि गूळ टाकला. त्याला छान असं शिजवून घेतलं. थोडं थोडं शिजत आल्यावरती मग त्याच्यावरती बडीशोप टाकली. नंतर 1 चमचा जी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली ती टाकली. चवीनुसार आपलं मीठ टाकलं. त्यानंतर त्याला चेक केलं की हे घट्ट होतं आहे का. थोडं थोडं घट्ट होत आल्यावरती त्याच्यावरती आपलं थोडंसं काळं मीठ टाकलं. हे सगळं साहित्य मस्त शिजवून घेतलं. शिजवून त्याला मस्त असं घट्ट करून घ्यायचं. हा मुरंबा शिजत असतानाच तोंडाला पाणी सुटलं होतं. तिखट, गोड, आंबट अशा तिन्ही चव या मुरंब्यामध्ये मस्त अशा मिक्स होऊन जातात आणि खायला एवढं छान टेस्टी लागतो ना. मला तर माझ्या शाळेचेच दिवस आठवले, कारण माझी मम्मी आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आम्हाला असंच बनवून द्यायची मस्त. ही खरं तर तिचीच रेसिपी आहे आणि तिनेच शिकवले मला. आता हा मुरंबा घट्ट झाला आहे आणि मला मुरंबा थंड आवडतो म्हणून मग मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पण त्याआधी थोडा वेळ बाहेर ठेवून द्यायचं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. आता आदवीला गार्डनमध्ये जायचं होतं म्हणून ती तुम्हाला काय सांगते बघा. थंड होईपर्यंत मी गार्डनमध्ये जाऊन येतो. तुम्ही येणार का मग गार्डनमध्ये? चला मग. मुरंबा थंड झाला आहे. आता त्याचा कलर बघा किती छान आला आहे, दिसतोय पण किती छान आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग बाजारातून घेऊन या कैऱ्या फटाफट आणि बनवून घ्या मुरंबा. मुरंबा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.